आज आपल्या सांगोला येथे गोरक्षकाच्या कायद्याला विरोधाचा मोर्चा काढलेला आहे। यामध्ये सर्व पक्षाचे नेते मंडळी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय सदाभाऊ खोत, सुहास पाटील सर, आणि आता तसं म्हणलं तर व्यासपीठावर सगळे प्रमुख मंडळी, प्रफुल्ल भैया गेले काय, आता प्रफुल्ल भैया किंवा काय, आता मी यायच्या अगोदर बऱ्याचशा वक्त्यांची भाषणं झाली, त्यामुळे सगळी भाषणं ऐकली नाहीत। प्रफुल्ल भैयांचं एक भाषण ऐकलं, तुषारचं एक आता ऐकलं, आता भाऊ त्याच्यावर सगळं उत्तर देतील। परंतु एक सगळ्यात महत्वाचं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं, गोरक्षकाचा झालेला कायदा हा चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही। गोरक्षकाच्या कायद्याला अंमलबजावणीत येताना जनतेतून चुकीचा प्रतिसाद मिळाला ना, चुकीच्या पद्धतीने अंमलात आणला जायला लागला, हे मी मान्य करेन। काय झाले, हल्ली गोरक्षकाच्या नावाखाली काय कार्यकर्त्यांनी धंदा सुरू केला, हे आता तुम्ही जे बसल्याल किंवा ज्यांनी हे मोर्चा ज्या उद्देशाने काढलाय त्यांना ते सगळं खूप चांगलं माहित आहे। माझ्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्यांना ते भाषणामध्ये सांगणं योग्य नाही। हा गोरक्षाचा कायदा व्हाय पाठीमाग जे आपले खिलार जनावर आहे ते वाचलं पाहिजे, हा उद्देश आहे। परंतु खिलार जनावर जे भविष्यात उत्पत्ती होणारं जनावर आहे, जे भविष्यात त्याची पिढी पुढे चालू ठेवणार आहे किंवा ज्यातनं उत्पन्न पुढे होणार आहे ते वाचलं पाहिजे, हा याच्या पाठीमागचा अभ्यास आहे। परंतु आता काय, खिलार गोरक्षकाच्या नावाखाली जर जनावरांच्या बाजारात दिवशी बघितले तर अनेक आमच्यासारख्या मंडळींना फोन येते, इथं गाडी अडवली, तिथं गाडी अडवली, गोरक्षक आहे म्हणून सांगतात। आपल्या जिल्ह्यात करमाळ्यामध्ये अशा प्रकारची घटना याच्या अगोदर घडली होती, त्या गोष्टीचा जिल्हाध्यक्ष नात्याने मी साक्षीदार आहे। हो, तिथं गोरक्षक म्हणून काम करणारी चांगली मंडळी नक्की आहेत, परंतु त्या चांगल्या मंडळींच्या आधारानं चुकीच्या पद्धतीने काम करणारी मंडळी होती जी तुमच्या आमच्यातलीच होती। परंतु गोरक्षकाच्या कायद्यामध्ये जर काय दुरुस्ती असतील तर ते आमचे नेते सदाभाऊ सारखं जाणकार नेतृत्व नक्कीच वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देतील। सदाभाऊ आता बसल्यानंतर त्यांच्याच मतदारसंघात अशा काही घटना घडलेल्या मला कानात सांगत होते, हे नक्कीच कराय, ह्या कायद्याचा गैरवापर करणं हे चुकीचं आहे। परंतु गोरक्षक कायदा रद्द झाला पाहिजे, ह्यासारख्या गोष्टीचं समर्थन करणे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं चुकीचं आहे, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो। कारण का तर नक्की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये सरकार काम करतंय, हे खरीच परिस्थिती आहे। परंतु त्या पाठीमागे प्रत्येकाच्या मागे शास्त्र आहे। आणि गाय का असावी, गायमधून मिळणाऱ्या फायद्याचं काय काय गोष्टी आहेत हे तुम्ही आधी मंडळींनी, ज्यांनी गोरक्षक कायदा अभ्यासात करायचा आहे त्यांनी त्याचाही अभ्यास करावा। एक सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून ठामपणे मी तुम्हाला सांगतो, परंतु नक्की त्यामध्ये जर काय दुरुस्ती असतील, त्यामध्ये काय चुकीच्या गोष्टी असतील तर दुरुस्ती करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते, आमच्यासारखे नेते सदाभाऊ आहेत, हे नक्कीच वरिष्ठ निदर्शनास आणून देतील आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी हे विनंती करतील। आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत की ज्या ह्या गोष्टीबद्दल ते कायम आग्रही राहिलेले आहेत आणि नक्कीच त्यांना सांगून आपण त्यामध्ये बदल करू असं मी तुम्हाला आश्वस्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।